नमस्कार, मी विठ्ठल मुके, मलकापूर, बुलढाणा. आज आलेलो आहे आपण शेतकऱ्याच्या बांधावर ज्यांनी केळी पिकामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे आणि त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ. सर, तुमचं नाव सांगाल? संदीप मधुकर पाटील, राहणार मुक्तळ, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. 9403526848 मोबाईल नंबर आहे माझा. तर सर, तुम्ही माझ्याकडून हे मल्टीप्लायर कधी खरेदी केलं होतं, म्हणजे कधीपासून वापरायला सुरुवात केली पिकांना? मी साधारणतः 2 महिन्याच्या आधीपासून मुख्य साहेबांच्या संपर्कात आलो होतो. तसं आधीही आलो होतो. एक बॉक्स मी घेतला होता, पण नंतर काही दिवस बंद केलं होतं आणि नंतर आता परत 2 ते 2.5 महिन्याच्या आधी मी त्यांच्याकडून एक 10 किलोचा बॉक्स मागवला होता आणि तो 10 किलोचा बॉक्स मी सगळ्याच पिकांमध्ये वापरला माझ्या. ह्या केळीमध्ये ही केळी लावायला आता फक्त 1.5 महिना झालेला आहे आणि 1.5 महिन्याच्या केळीचे एवढे सरळ आणि एवढे निपोक पोगे निघणं हे खूप, एवढ्या थंडीच्या दिवसांमध्ये खूप विशेष कार्यक्रम आहे हा. एवढं सहज जात नाही हे सोपं निघायला खरं. परंतु मुख्य साहेबांनी जसं सुचवलं होतं की तुम्ही प्रत्येक खतामध्ये कुठल्याही फर्टिगेशनमध्ये तुम्ही मल्टीप्लायर वापरू शकता, तर मग ते वापरायला आपल्याला सोपं जातं एकदम. त्याला काही असं वेगळा विशेष फंडा करावा लागत नाही. जे खत टाकलं त्याच्यामध्ये थोडं वापरलं आणि जे माझं आता फर्टिगेशन चालू आहे त्याच्या रेग्युलर फर्टिगेशनमध्ये थोडं थोडं मी टाकत राहतो. त्याच्यामुळे झालं असं की जे आपण इतर जे NPKचे खतं देतो आहे त्याचा अपटेक पिकाला करायला फावतं आहे आणि त्याचा कुठला बेस आहे काय आहे ते तर मला एवढं काही जास्त माहिती नाही, परंतु त्याच्यामुळे खतांची क्रियाशीलता वाढते. खताची क्रियाशीलता वाढ, झाडाला जे आपण देतो त्याला खाता चांगलं येत आहे, अपटेक चांगलं करता येत आहे. त्याच्यामुळे हे पोगे एवढे निपोक आणि एवढे सुंदर निघू शकता आहे एवढ्या छोट्या पिकामध्ये. नाही तर केळीमध्ये चांगलं ह्या साईजचं पीक होईपर्यंत पोगे थोडेसे असे वेडेवाकडे निघतच असतात, परंतु याचे तसे निघत नाही आहे. बऱ्यापैकी सरळ पोगे निघायला लागून गेले आणि मी रेग्युलर वापरतोय आता इथून पुढे. पाहू शकता मित्रांनो, सरांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपण पिकाला जरी पोतेच्या पोते जरी खतं टाकले आणि पिकाच्या अंगामध्ये अन्न ग्रहण करण्याची क्षमता जर नसेल तर ते खत टाकून काही उपयोगाचं नाही. पण त्या फर्टिगेशनला मल्टीप्लायरची जोड घेतल्यामुळे पिकाला जे अन्न ग्रहण करण्याची क्षमता आहे त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे, त्यामुळे हे पीक डेव्हलप झालेलं आहे. बरोबर सर? त्याच्या वयाच्या हिशोबाने त्याची ग्रोथ चांगली आहे. तर तुम्ही मल्टीप्लायर वापरून खरोखर मी वापरून समाधानी तर आहे, पण मी रेग्युलर इथून पुढे कमी अधिक प्रमाणात जशी माझी गरज आहे तसं वापरतच राहणार आहे. कारण खूप छान प्रॉडक्ट आहे. पिकाला जे हवं ते उपलब्ध करून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? बिलकुल डेली तुम्ही तर काही जास्त महागात तुम्हाला हे पडत नाही आहे. प्रयोग म्हणून वापरण्याची एक चान्स घ्या. तुम्ही प्रयोग म्हणून वापरता तुम्हाला त्याची अशी हॅबिट होणार आहे, कारण तुमचं पीक तुमच्याशी ती भाषा बोलणार आहे की आम्हाला खूप काहीतरी मिळालं चांगलं. कारण सांगायची गरज नाही, मी सांगतो म्हणून किंवा कंपनीचे प्रतिनिधी सांगता म्हणून घेऊ नका. स्वतः कुठेतरी प्रयोग म्हणून घ्या आणि स्वतः वापरून बघा. ठीक आहे, खूप छान कोणी माहिती सांगायची गरज पडणारच नाही. सरांनी खूप छान माहिती दिली मित्रांनो. कारण हे काळाची गरज आहे. कारण आपण जमिनीमधून फक्त घेतच आहे आणि जमीनमध्ये टाकत काही नाही. त्यामुळेच पिकामध्ये वेगवेगळे रोग किंवा जमिनीमधील बुरशी किंवा जे वरचे जे कीटकनाशकचा जो प्रादुर्भाव आहे तो भरपूर प्रमाणात वाढत आहे. मल्टीप्लायर वापरल्यामुळे या समस्येपासून धीरे धीरे सुटका होणार आहे. धीरे धीरे होणार आहे. एकदम लॉजिक नाही की जस्ट टाकलं म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, पण सुरुवात तुम्ही 1 किलोपासून जर केली ना तर निश्चित तुम्हाला याचे फायदे दिसायला सुरुवात होईल. खरंच मिट्टी को बलवान बनाता है. खूप छान माहिती दिली सरांनी. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा मल्टीप्लायरचा रिझल्ट म्हणायला हरकत नाही.